पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरातील प्रतिष्ठित युरो स्कूल ही शाळा सध्या वादात सापडली आहे। शाळेनं भरमसाठ फी वाढ केल्याचा पालकांचा आरोप आहे। या फी वाढीला विरोध करणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी शाळेनं दिल्याचा पालकांचा आरोप आहे। तसंच ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना शाळेत बसवून ठेवल्याचाही आरोप पालकांनी केलाय। काही विद्यार्थ्यांच्या पालकांना तर शाळेचा दाखलाही पाठवून दिलाय। विशेष म्हणजे त्यावर फी भरली नहीं म्हणून शाळेतून काढून टाकल्याची नोंद करण्यात आली आहे असं पालकांचं म्हणणं आहे। उन्होंने टीसी मांगा है, फी नहीं पे किया है, उनको रिमार्क करके और उसमें भी दोनों को रिमार्क करके, जैसे जिन्होंने टीसी मांगा है जिन्होंने नहीं मांगा है उन्होंने रिमार्क डाल दिया है कि आपका टीसी में आपने लास्ट सेकेंड टर्म का फी नहीं पे किया है। टीसी पे रिमार्क दिया है इन्होंने, वो रिमार्क मुझे नहीं चाहिए। कि रिमार्क ये है कि इन्होंने फीस पे नहीं की है, पर मैं फ़ी पे करने के लिए तैयार हूँ। पर ये सब जो भी मतलब लीगली बनता है वही मैं फी पे करूँगी, ज़्यादा फीस मुझे नहीं देनी। कायद्याप्रमाणे काय फी आहे का हे लोक काय म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही फी भरा। आम्ही म्हटलं तुम्ही आम्हाला सांगा का कायद्याप्रमाणे काय फी होते, आम्हाला माहिती नाही, ते काम तुमचं आहे। फी कशा प्रकारे ठरवल्या जाते तर त्यांचे ऑडिट रिपोर्ट येतात, बॅलन्स शीट येते, त्यानंतर ते लोक प्रस्ताव मांडतात पीटीच्या समोर। या सगळ्या गोष्टी इकडे झाल्याच नाहीये। पालकांच्या या तक्रारीनंतर शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पालक आणि प्रशासन यांच्यासोबत चर्चा केली। पालकांनी केलेल्या सर्वच तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं सांगत युरो स्कूलवर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। तसंच मान्यता का रद्द करू नये या संदर्भात कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आमच्या मुलांना जबरदस्तीने फी न भरल्यामुळे जबरदस्तीने एक तास बसवून ठेवलं जातं शाळेमध्ये, हे डिटेन्शन केलं जातं। या सगळ्या प्रकाराची आता आम्ही माहिती घेतलेली आहे आणि संबंधित शाळेची मान्यता काढण्यासंदर्भामध्ये कायदेशीर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे। शाळा प्रशासनानं मात्र यावर बोलण्यास नकार दिलाय। आता शिक्षण उपसंचालक खरंच कारवाई करतात का, पालकांना न्याय मिळतो का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।